अण्णांची मागणी भ्रष्टाचारासारख्या एवढ्या मोठ्या प्रश्नावर एक भाबडा आशावाद आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, अजिबात वाटत नाही. कारण शेवटी असं आहे की जे तुम्ही म्हणाले की बा कायदा केल्याने काय संपून जाईल का, कायदा केल्याने ते संपत नाही हे त्यांना पण माहित असतं. संपतं कुठे? जिथे नैतिक अधपतन इतक्या तडाख्याने समाजाचं सुरू आहे तिथे ते थांबेल अशी स्थिती नाही. लोकांना जी घृणा आहे किंवा जी चीड आहे ती ही आहे की करतात आणि सही सलामत सुटतात. कायद्या करण्याचा मागचा उद्देश हा असतो की लोकांमध्ये त्याच्या बाबतीत भीती निर्माण व्हावी किंवा हा देश कॉन्स्टिट्यूशनल अरेंजमेंटमध्ये कायद्याच्या चौकटीत निर्माण झालेला देश आहे. इथे कायदे कानून आहेत आणि किमान त्याच्यामुळे जर थांबलं जरी नाही तर करणाऱ्याला शिक्षा व्हावी एवढं त्या कायद्यामध्ये तरतूद असते हे लोकांना पटतं. आणि जसं ज्याचा उल्लेख यांनी केला की आज जे उदाहरणं लोकांच्या समोर आहेत की करोडो रुपयाचे घोटाळे भ्रष्टाचार झाल्यानंतर लोकांना हे माहित आहे भ्रष्टाचार होतोच, ते समोर आल्यानंतर सुद्धा लोक सुटतात, त्यांना कुठलीही शिक्षा होत नाही. म्हणून एखादा इफेक्टिव्ह मेकॅनिझम असा असावा की ज्याच्यामुळे किमान त्यांना भीती राहील किंवा आम्ही पकडल्या जाऊ किंवा आपण जर पकडल्या गेलो तर शिक्षा होईल. आणि म्हणून कायदा आता अनेक कायदे आपण करतो. आपण हुंडाबळीच्या विरुद्ध कायदा केला म्हणून हुंडाबळी थांबले नाही, परंतु एक भीती निर्माण झाली आणि शिक्षेला एक स्कोप आला, शिक्षा व्हायला लागल्या लोकांना. याचा अण्णांचा आशावाद अजिबात भाबडा नाही. मी तर असं म्हणेन की अण्णांना जे अभिप्रेत आहे त्याच्यामुळे निश्चितपणे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि जे लोक भ्रष्टाचार करतील त्यांच्या विरुद्ध शिक्षा 2-4 जरी हे झाल्या. शेवटी आपण बघितलं असेल कायदा बनवणं हे जसं लेजिस्लेशनचं काम आहे तसं त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन होतं की नाही होत हे शेवटी जी व्यक्ती तिला इम्प्लिमेंट करते त्याच्यावर अवलंबून आहे. सेशन हे नाव कुणाला जोपर्यंत आलं तोपर्यंत तुम्हाला माहित नव्हतं कोड ऑफ कंडक्ट, तो कायदा होता ना. तो असताना अनेक वर्ष आपण पाहिलं मंत्री आपल्या गाड्यांमधून फिरायचे, आमदारांच्याकडे सगळ्या बंधन नाही पूर्ण त्यांनी काही नवीन कायदा नाही बनवला, कायदा तोच होता. एक्झिक्युशन करत असताना इम्प्लिमेंटेशन करत असताना आज तुम्ही बघितलं एका माणसाने सारा सिनेरिओ चेंज करून टाकला. तसा हा कायदा बनल्यानंतर आपण असं होपफुल असलं पाहिजे की एक सेशन पुन्हा येईल आणि तो त्या लोकपाल कायद्याचं कायदा करून मानसिकता किंवा एक मिनिट मी ऍड करायचं माझी इच्छा आहे की मला त्याच्यातलं सर्वात मनाला आनंद देणारी गोष्ट काय वाटली की अण्णांच्या आंदोलनाला तरुणांचा मिळालेला जो प्रतिसाद आहे ही जी वरची जनरेशन आहे किंवा माझ्याही पिढीची जनरेशन आहे हिच्यापेक्षा जी खालची आता नवीन जनरेशन आहे जिला आम्ही आपला नवीन देश समजतो बरोबर आहे तिच्या मनामध्ये भ्रष्टाचाराबद्दलची जी चीड आहे आणि त्यांना असं वाटायला लागलाय की या देशामध्ये असा कायदा असावा. त्या जनरेशनच्या दृष्टीने जर हा कायदा आला त्या जनरेशननी जर उद्या हे ठरवलं कारण उद्याचे पॉलिटिशियन्स त्याच्यातून येणार आहेत, उद्याचे IAS IPS ऑफिसर त्याच्यामधून येणार आहे, जजेस त्याच्यामधून येणार आहे. तर ह्या तरुण पिढीच्या मनामध्ये असलेली ही जी भावना ही आकांक्षा आहे ना ही बघितल्यानंतर मला असं वाटतं की हा कायदा जो आहे हा आल्यानंतर येणाऱ्या पिढ्या ह्या देशाचं निश्चितपणे रक्षण. भ्रष्टाचारी व्यक्ती कायद्याच्या शिक्षेला घाबरतो यावर तुमचा किती विश्वास आहे? बघा हा जो तुमचा प्रश्न आहे याला मी उत्तर देताना एक तुम्हाला थोडंसं 2000 आणि 2005 मध्ये नेतो. 2000 मध्ये जेव्हा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट याची अण्णांची मागणी पहिले महाराष्ट्रात जेव्हा होती तेव्हा असेच प्रश्न समोर आले होते की राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्टमुळे काय होईल, याच्यामुळे काही व्यवस्था बदलेल नाही, याच्यामुळे फार काही बदलाव होणार नाही, याचा समाज व्यवस्थेवर फायदा होणार नाही, भ्रष्टाचार मिटणार नाही, कमी होणार नाही. पण 2000 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला नंतर 2005 मध्ये हा कायदा सेंट्रलमध्ये लागू झाला, केंद्रात लागू झाला. आता राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट हा आम भारतवासीचा सगळ्यात मोठा हत्यार आहे. बरोबर. आशावाद तुम्ही जे म्हणता का बा याच्यामुळे आपण जे आशावादी आहोत याच्यामुळे हे संपेल का किंवा कमी होईल काय, पहिले होऊ तो द्या. पहिले तर मी याच्यासाठी निराशावादी आहे का होईल का नाही होईल. म्हणजे जनरली जी गोष्ट अण्णांना फ्रॉड म्हणण्यापर्यंत लोक चालले काही ठिकाणी. अण्णांच्या आंदोलनाचं जे विभाजन अग्रवालजींनी केलं ना ते इतकं सुंदर आहे. त्याचं कारण असं की पहिल्यांदा त्यांनी राईट टू इन्फॉर्मेशन आणायला लावला, तो आला. आता राईट टू इन्फॉर्मेशन मधून तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार आला आणि आता म्हणतात की लोकपाल. त्या राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मुळे अण्णांनी 400 अधिकारी घरी बसवले. बरोबर. 8 मंत्र्यांना घरी बसवलं. बरोबर. मग सगळे घोटाळे त्याच्यातूनच बाहेर आले ना. आदर्श म्हणजे मी तर यहाँ तो घोटाला भी आदर्श हो गया है साला. त्याच्यामुळे माधवजी तुमचा जो प्रश्न होता
माझा पहिले तर मी याच्यासाठी निराशावादी आहे का हा बिल येते का नाही आणि पास होते का नाही. बरोबर आहे. बघा, राजकीय लोक अशा प्रकारच्या आंदोलनावर खूप आश्वासनं देतात आणि हे मी इतिहास पाहून आणि वाचून तुम्हाला सांगून राहिलो. 42 वर्षात 8 वेळा हा बिल लोकसभेत आला. बरोबर आहे. आणि लोकसभेत युपीएची जी गव्हर्नमेंट आहे ती स्पष्ट कोणत्या एका पक्षाची गव्हर्नमेंट नाही आहे. बरोबर आहे. हे तुम्ही विसरू नका. कोलिशन गव्हर्नमेंट आहे आणि कोलिशन गव्हर्नमेंटमध्ये कोणताही बिल येत असताना एखादा पक्ष जर अडून बसला तर तो बिल बाजूला राहील आणि गव्हर्नमेंट पडून जाईल. करेक्ट. सांगायचं तात्पर्य आता तरी जरी काँग्रेसने सांगितलंय आणि भाजपने सांगितलंय, अडवाणीजींनी सांगितलं, गडकरीजींनी सांगितलं, आम्ही त्या बिलला लोकसभेत पारित होऊ देऊ, आमचं त्याला समर्थन आहे. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगनी आता 3 आणि 5 राज्याचा चुनाव असल्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंग सगळे सांगून राहिले का आम्ही ह्या बिलला ह्या मान्सून सत्रात पेश करू. आता पेश केल्यानंतर तो पारित झाला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा विषय आहे. पहिले ही जी ड्राफ्टिंग कमिटी आहे याचा ड्राफ्ट फायनल झाला पाहिजे. ड्राफ्ट मान्सून सत्रापर्यंत होते का नाही. मला पत्रकारिता करत असताना 19 वर्ष झाले आणि 19 वर्षात मी 7 गव्हर्नमेंट केंद्रात पाहिलेले आहे आणि 6-7 गव्हर्नमेंट महाराष्ट्रात पाहिलेले आहे. आणि जवळून हे सगळं पत्रकारिता करताना पाहत असताना किती आश्वासनं दिल्या गेले आणि किती आश्वासनं यांनी पाळले. अशाच प्रकारे महिला बिलची मागणी किती वर्षापासून आहे. पण शेवटी आता महिला बिल कमीत कमी स्वायत्त संस्थेमध्ये आणि खालच्या निवडणुकांमध्ये कमीत कमी महाराष्ट्रात तर पारित झालेलं आहे. म्हणजे आपण आशावादी राहू आणि ह्या आशेमधनं काही ना काही पॉझिटिव्ह निघेल, मला असं वाटतं. व्हेरी गुड. अण्णा हजारेंच्या माध्यमातून एक नेतृत्व पुन्हा देशासाठी आलाय. कालपर्यंत अण्णा आपल्या महाराष्ट्रासाठी बोलत होते, आज देशासाठी बोलतात आहे. हा राजकीय नेतृत्वाचा पराभव नाही का, तुम्हाला काय वाटतंय? पहिली गोष्ट अशी आहे की आशावाद जो आहे तो भावला नाही. जसं अनिलने आता सांगितलं, पहिले इन्फॉर्मेशन बिल आला त्याचा फायदा झाला, तर लोकपाल बिल पास झाल्यानंतर निश्चित फायदा होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की मी आशावादी आहे. आता जनतेचा कल काय आहे हे कळल्यानंतर पार्लमेंटमध्ये वेगवेगळे पक्ष स्वतःचं अस्तित्व काही धोक्यात घालणार नाही आणि मला वाटतं की ते याच्या बाजूला उभे राहतील म्हणून हा बिल पास होईल आणि निश्चितच याचा फायदा होईल. आता पुढचा प्रश्न असा राहिला की राजकीय नेतृत्व. तर अण्णांनी काल एक चांगली गोष्ट सांगितली. कुठल्या पत्रकारांनी विचारला की तुम्ही निवडणुकीत उभे राहता का, IBN लोकमतवर होतं. तर अण्णांनी काय सांगितलं, अण्णांनी सांगितलं मी निवडणुकीत उभं राहिलो तर माझं डिपॉझिट जप्त होईल. बरोबर. ते जरी अतिरंजित वाक्य आहे असं आपण समजूया तरीही बोलका आहे. निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणं, राजकीय सत्ता हस्तगत करणं ही गोष्ट वेगळी. आणि या प्रकारचं आंदोलन पुन्हा मी सांगतो की ते शहरी भागामधला एक जो एलाइट क्लास आहे त्याचा पुरता आंदोलन आहे अजूनही. तर हे वेगळं, त्याच्यामुळे राजकीय नेतृत्व पूर्ण देशाला मिळेल असा समजण्याचं काही कारण नाहीये. राजकीय पक्ष तेच राहतील, त्यांची विचारधारा तीच राहील. पण एक जरूर आहे की दडपण वाढेल राजकीय पक्षांवर आणि तो दडपण वाढणं ही आवश्यकच आहे. मग हेच मुद्दा गांधीजींनी नेहरूजींवर ठेवलं. निश्चित दडपण कोणाचं असते, दडपण फकीराचं असते. बरोबर. राजावर दडपण फकीराचं असते. तर अण्णा हजारे एक प्रकारचा फकीर, एकूण जे नेतृत्व निश्चित दडपण आहे आणि याचा देशाला फायदा होईल. राजकीय नेतृत्व जे वकील साहेब मधात मी एक आणखीन अर्धा 1 मिनिट घेईल. मागील 10 वर्षात आपल्या भारतात हे जे जितके घोटाळे बाहेर आले किंवा जितके काही मुद्दे गाजून राहिले आणि गाजत आहे हे ड्यू टू ओनली इलेक्ट्रॉनिक मीडिया. मला तरी वैयक्तिकरित्या असं वाटतं. राजाचा जर घोटाळा बाहेर आला असेल तर तो इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे आणि राजा जर जेलमध्ये गेला असेल तर तो इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे गेला. बरोबर आहे. बरोबर आहे. बोफोर्सच्या याच्यात जे काही आतापर्यंत झालं असेल त्याच्यात जितकी बदनामी व्हायची होती, नंतर भोपाल कांडमध्ये अँडरसनचा विषय पूर्ण उचलला, नंतर येदुरप्पाचा जो घोटाळा बाहेर आला कर्नाटकमध्ये, त्याच्यानंतर आता अण्णाचा जर विषय इलेक्ट्रॉनिक मीडियाने उचलून धरला नसता तर हा आंदोलन सर्वसामान्य जनतेचं आंदोलन झाला नसतं आणि या आंदोलनाला इतका प्रतिसाद भेटला नसता. एकीकडे त्याच्यामुळे माझी भीती जी आहे, हे इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रत्येक 5 दिवसाला विषय बदलत आहे.
3 दिवस अगोदर क्रिकेट नावाच्या खेळाला यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाने इतकं उचलून धरला होता का ज्याला क्रिकेट माहित नव्हतं त्याची रुची क्रिकेटमध्ये एक उत्पन्न झाली होती, पैदा झाली होती. आणि त्याला क्रिकेट काय, व्हॉट इज क्रिकेट, कसा खेळला जातो, काय असते, किती पैसा लागते, कोणते खेळाडू असतात, हा नवीन विषय त्यांच्यासाठी एक रोचकतेचा विषय झाला होता. नंतर अण्णा नावाचा एक विषय त्यांच्यासाठी रोचकतेचा विषय झाला. आता मला ही भीती वाटते की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया एखाद्या वेळेस समजा अण्णाला विसरली तर अशा प्रकारच्या आंदोलनाचा काय होणार. नाही, पार्लमेंट बद्दल आपण जी भीती म्हटली ना ती थोडीशी आपली रास्त या दृष्टीने आहे की एकमेकांच्या प्रत्येक वाक्याला विरोध करणारे हाऊस 544 मध्ये जे पक्षांतर विभाजन आहे, बरोबर आहे, म्हणजे सत्ताधारी आणि सत्ता विरोधक किंवा विरोधी पक्षावर बाकड्यांवर बसलेले लोक यांच्यामध्ये प्रत्येक विषयावर एकमेकांचा विरोध करण्याची क्षमता आहे. परंतु एक बिल मात्र फार एकमतानं पारित होतं, त्यांच्या वेतनांचं, भत्त्यांचं. त्या विषयावर त्यांचा विरोध म्हणजे याच्यावरही होईल ना क्रॉसिंग. तसा याही विषयावर जर त्या 544 पार्लमेंटरियनचं असं मत झालं की आपण काय स्वतःचा भ्रष्टाचार उघडा करायसाठी म्हणून या हाऊसमध्ये आलो का, ते भीती आहे ना. जर पारित झालं तर पुढची निवडणूक पुन्हा आपण लढवायची ती कशासाठी आणि एक पैसा आणायचा, हे जर भीती त्यांच्या मनात आली तर अनिल जी म्हणतात तसं. उदयन जी, एक छोटी सी बात आपको बताना चाहूंगा, बहुत सार्थक बात है. अन्ना जिस दिन उपोषण के लिए बैठने वाले थे और सुबह की फ्लाइट से वे दिल्ली उतरने वाले थे, संयोग से प्रेस काउंसिल ऑफ इंडिया की मेरी मीटिंग थी और मैं सुबह की फ्लाइट से वापस आने वाला था. और दिल्ली में प्रेस काउंसिल में जितने लोग उस बैठक में थे उन सबके मोबाइल पर एक SMS चल रहा था कि अन्ना हजारे कल से आंदोलन कर रहे हैं, लोकपाल बिल विधेयक के लिए कर रहे हैं. और मैं उस दिन 2 दिनों में जितने लोगों से दिल्ली में संपर्क में आया, करीब 70 to 80% लोगों के मोबाइल में SMS चल रहा था अन्ना का. तो मेरे मन में भी एक उत्सुकता थी कि इस आंदोलन के लिए कितने लोग एयरपोर्ट पे आते हैं और कितने लोग अन्ना के साथ चलते हैं. मुझे देख के बहुत आश्चर्य हुआ था. केवल 250 लोग एयरपोर्ट पर थे और एयरपोर्ट के पास से ही उनकी एक रैली निकलने वाली थी और उस रैली में केवल 200 लोग थे. बाद में उस आंदोलन को इलेक्ट्रॉनिक मीडिया ने जो सर पर उठाया, उसके कारण वह आंदोलन जनता का आंदोलन बन गया. मैंने जैसा पहले कहा, ट्विटर, फेसबुक, SMS, इंटरनेट, टीवी, मोबाइल, सारी चीजों से वो आंदोलन जो था वो हाईटेक आंदोलन हो गया. यानी टेक्निकल वर्ड्स में शायद आपको पता होगा या नहीं, मुझे नहीं पता है. फेसबुक में 6 प्रकार होते हैं और सारे 6 प्रकारों पर, ट्विटर में 8 प्रकार होते हैं, सारे 14 प्रकारों पर प्रमुख रूप से अन्ना का आंदोलन चल रहा था. और मोबाइल में हर सेकंड में 2 SMS जा रहे थे सारी कंपनियों के मोबाइल मिला करके. और ये जो आंदोलन जिसने पूरी रूपरेखा जो बनाई थी हाईटेक की, संजय केजरीवाल जो मैग्सेसे पुरस्कार विजेता उनके साथ का एक साथी है उनके ग्रुप का, उस बंदे ने गुप्ता और गोयल नाम के 2 लोगों से खर्च लेकर सारा, उन्होंने टीवी पर भी कहा है. एक कल किसी टीवी वाले ने पूछा था कि आपको इतना सारा खर्च क्या पैसा आया कहाँ से. एक आरोप यह भी लगाया जा रहा है कि आंदोलन किसी ने स्पॉन्सर किया, पीछे से स्पॉन्सरशिप की है, किसी ने आपको पैसा पुराया. तो उन्होंने नाम डिक्लेयर किए कि किन बंदों ने कितना रुपया दिया. इस आंदोलन के लिए बहुत रुपया लगा है और वह सारा रुपया दिल्ली के 2 उद्योगपतियों ने दिया है. और यह पूरा आंदोलन संजय केजरीवाल ने केवल 2 महीने पहले अन्ना को इस चीज के लिए राजी किया था. वरना पिछले वर्ष भी तो इसी तरह का आंदोलन और इससे बड़ी संख्या में और इससे बड़ा आयोजन दिल्ली में हुआ था. स्वामी रामदेव की लीडरशिप में आस्था चैनल से उसका लाइव टेलीकास्ट किया जा रहा था. लेकिन उस समय इसको इतना प्रोत्साहन नहीं मिला. मैंने जैसे कि पहले बताया कि पिछले 6 महीनों में इतने घोटाले देश में सामने आए कि हर व्यक्ति, जनता चाहती थी कि इस तरह का कोई आंदोलन हो और जनता सोच रही थी कि वहां अन्ना नहीं बैठे, हम बैठे हैं. और उसके बाद इलेक्ट्रॉनिक मीडिया द्वारा उठाया गया इतना जो उसको एकदम जूम किया गया, उसके कारण ये सारी चीजें हुई है. मेरी चिंता अभी भी यही है और मेरा डर भी यही है की इलेक्ट्रॉनिक मीडिया कहीं अन्ना को भूल जाए तो फिर इस तरह मीडियाचा आणि टेक्निकल विजय होता असं म्हणता येईल का. मग नाही, हा समाजमानाचा विजय होता. परंतु मीडिया हा अण्णांनी, किरण बेदींनी आणि अग्निवेशांनी जे समाजापर्यंत पोहोचवण्याकरता उद्गार केले ते प्रभावीपणे आपल्यापर्यंत पोहोचवणं. 200 लोक असतील, आपण यांनी जसं म्हटलं तसं पकडू, 200 लोक आहेत, परंतु त्याचा फोटोग्राफ जर अशा ठिकाणाहून घेतला की ते 2000 दिसतात, हा सुद्धा मीडियाचं यश आहे. म्हणजे तो यशस्वी पद्धतीनं लोकांपर्यंत ते पोहोचवणं, हे कार्य जे मीडियाने त्यावेळेस केलं ते जर नसतं तर, कारण अण्णांनी ज्या
ज्या क्षणाला उपोषणाला सुरुवात केली त्याच्या आधी त्यांचा इंटरव्ह्यू झाला, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं, मला हे माहितच नव्हतं म्हणे असं सगळं काही होऊन जाईल. त्यांनी काल असं म्हटलं आहे की 20 सालों में मैंने कई आंदोलन किया, मुझे लगा कि वो जैसा वो आंदोलन थे वैसा ये आंदोलन होगा. म्हणजे आपण जंतर मंतरवर जाऊन बसू, 5-15 लोक 50 येतील, 100 येतील, काही लोकांचं समर्थन येईल, कदाचित आपल्याला चर्चेला बोलवतील, आपण चर्चेच्या वेळेला जाऊन सांगू, कदाचित चर्चेला आपल्या म्हणजे त्यांचा अनभिज्ञता ही याच्यामुळे होती की त्याच्यातून त्यांचं इनोसन्स दिसतं. आता लोकांमध्ये प्रॉब्लेम काय झालेला आहे की विश्वसनीयता नेत्यांमधली ही नेत्यांनी गमावून बसवलेली आहे. मी असं विचारलं साहेबांना की नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे का, किंवा राजकीय व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. म्हणून मग अण्णा हजारे ज्यांनी काहीही घेणं देणं नाही, अण्णा हजारेंना काय राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट मधून काय प्राप्त करायचं होतं, काय केलं, तो समाजाला दिलेलं एक देणं आहे. ते राज्य सरकारातच नाही आलं, पण त्याचा दबाव एवढा वाढला की केंद्र सरकारकडून सुद्धा 2005 मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आला, त्याचे सगळे प्रोफॉर्मे आले आणि ज्या ज्या पद्धतीनं अण्णांनी ते डिक्टेट केलं होतं तो राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट तुमच्या आमच्या फायद्यासाठी आज उपलब्ध आहे. हे जे देणं होतं तसंच आता या रूपानं लोकपाल विधेयकाच्या रूपानं आपल्याला मिळेल का, ही जी उत्सुकता समाजामध्ये आहे, त्या उत्सुकतेपोटी अण्णांवर असलेल्या विश्वासापोटी, कारण विश्वसनीयता लोक अण्णांच्या ऐवजी मला सांगा तुमच्या माझ्यासारख्याला कदाचित असं वाटलं असेल, अनेक वेळा वाटलं असेल की समाजातला भ्रष्टाचार निघाला पाहिजे. मी जर बाहेर निघालो तर मीडियाने मला उचललं नसतं, त्याच्याकरता ती विश्वसनीयता प्राप्त करावी लागते. अण्णांनी अनेक वर्ष स्वतःचे खर्ची घालून राळेगण सिद्धीपासून जे सुरू केली पाऊलवाट, ती पहिले आपलं घर सुधरवलं. जुन्या काळापासून एक म्हण आहे, चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. ही फर्स्ट मेड हिज चॅरिटी ऍट होम. राळेगण सिद्धीला सिद्ध केल्यानंतर घरावर तुळशीपत्र ठेवलं, महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही लोकांचे बळी गेले आणि काही नाही 408 काही लोकांचे मंत्र्यांचे गेले, 8 मंत्री. आज भी कुछ लोग उसको ढोंगी कहते हैं आणि म्हणतील ना याला म्हणतील. देशामध्ये आपल्या देशामध्ये रामाला नावं ठेवणारे लोक आहेत, महात्मा गांधीला नावं ठेवणारे लोक आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोसांना नावं लोक कोणालाही नावं ठेवतात. बिलकुल, म्हणजे आपापल्या पद्धतीनं. म्हणजे त्यांनी जसं म्हटलं जळगावच्या सुरेशदादा जैननी वेगळंच काय, आता सुरेशदादा जैनचा बळी घेतला, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे, बरोबर आहे. आणि त्यांनी मीडियामध्ये पेपर मधून आलेलं अत्यंत हास्यास्पद, मी निवडणुका जिंकण्यासाठी पैशांचं वाटप केलं नाही म्हणे. आता हे सगळ्यांना माहिती आहे सुरेशदादा जैनांच्या निवडणुका, आपण त्याच्यावर जास्त जाऊ नये कारण आपल्याला व्यक्तिवाद आणायचा नाही. परंतु तो विश्वास जनतेच्या मनातून जिंकला म्हणून त्यांच्या मागे आहे. अनेक लोक SP म्हणून रिटायर झाले हो, पण किरण बेदीलाच का वारंवार समाजाने उचलून धरलं, बरोबर मॅग्सेसे अवॉर्ड क्यों मिला, म्हणजे त्या एका स्त्रीलाच का. अनेक त्या पदांवरून रिटायर IPS झालेले अनेक अधिकारी होते. केवळ तिच्या मागे एक जास्तीचा विश्लेषण आहे की ती पहिली महिला अधिकारी होती, या व्यतिरिक्त काही विशेष अधिकार नाहीये. किरण बेदींना काही विशेष अधिकार, पण त्यांच्या मागे जनमत आहे, बरोबर. किरण बेदीची अदालत म्हटलं तर टीव्हीवर एक चॅनल चालतं, बरोबर. असं अण्णांनी म्हटलं, किरण बेदींनी म्हटलं, ती विश्वसनीयता कमवायला इतके वर्ष त्यांनी खर्च घातले म्हणून समाज पण त्यांच्या मागे. बुद्धिजीवींमध्ये या आंदोलनानंतर एक मोठा प्रश्न असा निर्माण झालाय की अशा प्रकारचं विधेयक आणताना जसं सांगितलं की ड्रॉप द ऑर्गनाइज सिस्टीम जी आहे त्याला तर पहिल्यांदा छेद दिला गेला ना, अर्धे लोक बाहेरचे अर्धे लोक आतले. असं केल्यामुळे संसदीय पद्धती जी आहे त्याला थोडा धक्का बसेल आणि तो बसला आहे असं बुद्धिजीवींचं म्हणणं आहे. तुम्हाला मला असं वाटत नाही, ये नई नई बात जो है वो जोड़ा जाएगा, बिल ऑलरेडी इंट्रोड्यूस्ड है. शेवटी असं आहे अच्छी जी कमिटी ड्राफ्ट कमिटी जी बनली है वो टेबल पे नहीं आने वाला है. हाँ, वो जो ऑलरेडी है ना उसका और अन्ना ने प्रपोज किया हुआ जन लोकपाल बिल, उसको अभी प्रेजेंटली मीडिया उसको 2 शब्दों में प्रभावित करके अपने सामने लाए हुए मीडिया ने, और कोई तो शब्द देना ही चाहिए था. जो प्रपोज बिल जो ड्राफ्ट्समैन कमेटी ने पार्लियामेंट में 1964, 68, 71, 75, 78 और 88 में रखा, वो बिल के प्रावधान क्या है, वो प्रावधान और अन्ना के जन आंदोलन से जो जन लोकपाल बिल बोल रहे उसको, इसके प्रावधान में क्या अंतर है, उसके सारे डायग्राम्स और उसमें भिन्नता,
वो समाज के सामने वृत्तपत्रों द्वारा आई हुई. म्हणजे माझा प्रश्न तुम्ही जे म्हणाले त्याच्यात दोन सिस्टीम पॅरलल चालतील काय? दोन सिस्टीम नाही, ती दोन नाही पॅरलल आहे. तुमचं तुमचं जे म्हणणं आहे की दोन सिस्टीम्स पॅरलल आहे, मला त्या पॅरलल वाटत नाही. पैरेलल है नहीं. कारण ऐसा है कि स्क्वायरली जवाब देता हूँ. इसके लिए लीगल टर्म इस्तेमाल होता है एक्स्ट्रा पार्लियामेंटेरियन. ये जो नई चीज इसमें जोड़ी गई कि हमारी कमेटी में ये 5 लोग सिविल सोसाइटी के लोग, ये एक प्रकार की एक्स्ट्रा पार्लियामेंटेरियन प्रैक्टिस है. उस नोटिफिकेशन में यही वर्डिंग है. हाँ. ये क्यों हुआ? क्योंकि पार्लियामेंटरी प्रोसीजर के जरिए अब तक ये काम हुआ नहीं. पार्लियामेंटरी प्रोसीजर ने और पार्लियामेंट ने पिछले कई वर्षों में अपनी विश्वसनीयता को अपने हाथ से बहुत नुकसान पहुंचाया है. धिंगानेबाजी करके जहां बहस करने के बजाय वे केवल बैल में खड़े हो जाते हैं, हल्ला मचाते रहते हैं, हुल्लड़ करते रहते हैं और पूरे के पूरे सेशन खत्म हो जाते हैं. ये सब होने के बाद में जनता को ये भरोसा नहीं रहा कि किसी बात को मान लेने के बाद में भी ठीक ड्राफ्ट करेंगे. इसलिए ये आग्रह कि हमारी ड्राफ्ट कमेटी में भी हमारे लोग और ये इस तरीके से, इस दबाव से अगर यही हाल रहा तो एक दिन ऐसा भी आएगा कि लोग बोलेंगे कि पार्लियामेंट के बजाय एक और इंस्टीट्यूशन खड़ा करो. ये खतरा है. उद्या दिनचा आपण ऐकणार आहोत, हा विषय पुढे चालवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पाहूया की एक समांतर राजकीय व्यवस्था असताना, एक मोठी व्यवस्था असताना उद्या प्रत्येक विधेयकाबद्दल असं होऊ शकतं की उद्या येणार कोणतेही बिल असेल त्यात आमचे 4, आज अण्णा उभे राहिले, उद्या अजून कोणी उभे राहिले तर म्हणे की आमचे 5 लोक घ्या. असं होऊ शकतं का? याच्यावर आपण चर्चा करू. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा सिटी चॅनल. आपके स्वास्थ्य की हर जानकारी, सुझाव एवं इलाज जानिए अपने डॉक्टर से. सिटी चैनल पेश कर रहा है मेरा डॉक्टर. मंगलवार एवं शुक्रवार सुबह 9 बजे, दोपहर 1 बजे, रात 10 बजे देखना मत भूलिए मेरा डॉक्टर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सिटी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण चर्चा करतोय की लोक जनपाल विधेयकामध्ये येणाऱ्या सगळ्या विषयावर आपण या मुद्द्यावर थांबलो होतो की अण्णांनी ज्या पद्धतीने हे सरकारकडून मान्य करून घेतलं की असा प्रस्ताव असावा, अशी आमची माणसं असावी वगैरे वगैरे. या सगळ्यांमध्ये आता बुद्धिजीवीमध्ये ही चर्चा सुरू झालेली आहे की अशा प्रकारची मागणी तर प्रत्येक विधेयकावर येऊ शकते आणि येण्याची शक्यताही आहे. उद्या राजस्थानच्या काही प्रश्नावर, कधी काश्मीरच्या प्रश्नावर, कधी मध्य प्रदेशच्या प्रश्नावर, कोणत्याही प्रश्नावर जेव्हा जेव्हा विधेयक येत जाईल तेव्हा तेव्हा ही मागणी दुसऱ्या अनेक एनजीओज आहेत की करतील की आमची काही लोक घ्या. मग यातून हा प्रश्न तयार होऊ शकेल काय की जी संसदमध्ये आपले खासदार आपण निवडून दिले ते ज्या कामासाठी आणि ज्या कामासाठी म्हणून त्यांना आपण निर्वाचित केलंय ते काम आता अजून पुन्हा एक बाहेरून सपोर्टिंग मध्ये कोणतरी येईल आणि करेल, अशा प्रकारची एक पॅरल व्यवस्था सरकारवर सतत दबाव राहील आणि या दबावाखाली मग सरकार काम करू शकेल काय, याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. मी मिलिंदजींना प्रश्न विचारणार आहे की मिलिंदजी, अशा प्रकारचं अण्णांनी जी एक चांगली गोष्ट केली परंतु सरकार ज्या पद्धतीनं झुकलं आणि सरकारने लगेच रिझल्ट दिला 2 दिवसात की होय तुम्ही अशी मागणी केली, आम्ही मंजूर केली, हे सरकारचं दुबळेपण आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये अशी मागणी कोणी करेल आणि याच्यापेक्षा जास्त प्रभाव बनवेल तर मग सरकार झुकेल, तर मग देशाच्या हितात काय आहे किंवा संसदीय क्षेत्रासाठी काय करता येईल? नाही, मला असं वाटत नाही की ही पॅरलल डेमोक्रेटिक सिस्टीम राहील म्हणून. कारण शेवटी असं आहे की लोकपाल विधेयक हा जो विषय आहे हा या देशातल्या सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत असलेला विषय होता आणि या देशामधलं करप्शनच्या बाबतची कुठली तक्रार जर कुणाकडे केली तर त्याचं एक इफेक्टिव्ह रिड्रेसल मेकॅनिझम जोपर्यंत देश देऊ शकत नाही, तुम्ही रिड्रेसल सिस्टीमच दिली नाही आजपर्यंत, कुठली अशी व्यवस्था दिली नाही या देशाला की ज्याच्यामुळे मी जर एखाद्या व्यक्तीच्या बद्दल तक्रार केली, पॉलिटिशियन असेल, अधिकारी असेल की यांनी भ्रष्टाचार केलाय, तर त्याची काय रिड्रेसल सिस्टीम असावी हे देण्यामध्ये दुर्दैवाने आमच्या संसदेला, आमच्या शासनाला अपयश आहे, फेल्युअर आहे त्यांचं. आणि मग अशा स्थितीमध्ये
ज्यांच्याकडे हे काम दिलं होतं त्यांनी ते काम निष्ठेने केलं नाही, त्यांनी ते काम आपल्याला नेमून दिलेलं काम केलं नाही, म्हणून त्याच्या समांतर एक व्यवस्था लोकांनी उभी केली आणि लोकांनी कंपेल केलं देशाला, लोकांनी कंपेल केलं शासनाला की तुम्ही केलं नाही, आता आम्ही सांगतो तसं तुम्हाला करावं लागेल. मला असं वाटतं याच्यामध्ये काही गैर नाही, ही काही समांतर नाही. लोकशाही जेव्हा आपण ऍक्सेप्ट केली तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा हा मूलभूतच गाभा आहे की लोकांच्या करता आपण शासन तयार करतोय, ज्याच्यामध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत ते सुटले पाहिजे. ते जर सुटत नसतील, पेंडिंग राहत असतील 30-30, 40-40 वर्ष, तर लोकसहभागातून त्याच्यामध्ये आता मला असं वाटतं की याच्यामुळे हा एक प्रेसिडेन्स म्हणून जी भीती आपण व्यक्त करता ती अनाठाई आहे. आता राज्य सरकार प्रेसिडेन्स म्हणून जर उद्या कोणी असं म्हणेल तर त्या वेळेला त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याचे निर्णय केले जाऊ शकतात. परंतु याच्यामुळे ह्या लोकपाल विधेयकाच्या याच्यावरती मला असं वाटतं की लोकसभेला आणि संसदेला आलेलं जे अपयश आहे ते अपयश पूर्णतः या सिस्टीमनी उघड केलं आहे लोकांसमोर की यांनी ही रिड्रेसल सिस्टीम मुद्दामून होऊ दिली नाही. आणि आज जे भ्रष्टाचाराची स्थिती आहे देशामध्ये ती बघता हा झाला पाहिजे, ही या देशातल्या लोकांची मागणी आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जे तुम्ही म्हणता की 5 सदस्य त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले, मला असं वाटतं की ज्यांच्यासाठी तो कायदा होतो आहे त्यांचं प्रतिनिधित्व जर त्याच्यात जात असेल तर मला असं वाटतं की लोकशाही स्ट्रेंथन होईल, वीक होणार नाही. डेमोक्रॅटिक सिस्टीम जी आहे, संसद वीक होईल की नाही होईल हा पुढचा प्रश्न आहे, पण लोकशाही स्ट्रेंथन होईल, शक्तिमान होईल, याच्या बाबतीत मला पूर्ण. गृहसचिव माधव गोडबोलेने असं म्हटलं आहे की याच्यामध्ये लोकशाही आणि संसद वीक व्हायची शक्यता आहे. उदयनजी, माझा प्रश्न पुढे तोच नेतोय की आज या प्रश्नावर अण्णांनी भ्रष्टाचार प्रश्नावर हा प्रश्न उपस्थित केला. महागाई याच्यापेक्षा मोठा प्रश्न आहे उद्या भारतासाठी, आणि महागाईवर एखादं मोठं आंदोलन झालं आणि एक मोठा लीडर समोर आला आणि पुन्हा त्याने दबाव बनवला तर पुन्हा जे कोणतं बिल यायचं असेल त्याच्यामध्ये तो पुन्हा पार्टिसिपेंट मागेल, आपला हिस्सा मागेल, असं व्हायची शक्यता आहे काय? पहिले तर या प्रकरणामध्ये जे 5 लोक ड्राफ्टिंग कमिटीमध्ये बसवले मी त्याचं समर्थन करतो, हे पूर्णपणे योग्य आहे, लोकशाहीच्या दृष्टीने काही गैर नाही. पण एक प्रश्न अवश्य आहे की गेले 10-15 वर्षामध्ये शासन म्हणजे सरकार आणि आपली विधायिका, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा, विधान परिषद दोन्ही यांनी आपली विश्वसनीयता जनतेच्या मनामध्ये गमावलेली आहे. याला हे स्वतः जबाबदार आहे. क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी, मायलेज मिळवण्यासाठी फक्त हुल्लडबाजी करायची, चर्चा न करता बेलमध्ये जायच्या, तिथे तोडफोड करायची, खुर्च्या फेकायच्या, मारामारी करायची, या सगळ्या गोष्टी करायच्या. याच्यामुळे लोकांमध्ये असा समज निर्माण झालेला आहे की या माध्यमातून आमच्यासाठी काही योग्य होत नाही. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला जवळजवळ प्रत्येक गोष्टीसाठी, म्युनिसिपॅलिटी पासून तर केंद्रापर्यंत कोणताही काम नागरिकांसाठी करण्यासाठी आदेश द्यावा लागते. ते अनेक घर असो की रस्त्याचा प्रश्न असो की भ्रष्टाचाराचा प्रश्न असो की कोणताही प्रश्न असो, प्रत्येक प्रश्नाबद्दल, आरोग्याबद्दल, पर्यावरणाबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनाच का आदेश द्यावे लागतात? सरकारने असा रवैया निर्माण केलेला आहे की जोपर्यंत कोर्ट आपल्याला आदेश देत नाही तोपर्यंत आपण हे करण्यासाठी बाध्य नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांची जी कार्यकारीची भूमिका होती ती कार्यकारीची भूमिका त्यांनी जवळजवळ पूर्णपणे सोडून दिलेली आहे. कार्यकारीची भूमिका न करता फक्त जेव्हा कशी करायची, वेगवेगळ्या पक्षांना सोबत ठेवून आपला सरकार शाबूत कसा ठेवायचा, ही सर्कस मेंटेन करण्यामध्ये त्यांची पूर्ण शक्ती खर्ची होत आहे. याच्या पलीकडे ते बिलकुल अजिबात काही करत नाही. पार्लमेंटची आणि विधानसभेची ती अवस्था झालेली आहे. याच्यामध्येही यांनी आपली विश्वसनीयता गमावली. म्हणून दिवसेंदिवस याच्यामध्ये जर सुधारणा करण्याचा प्रयत्न या लोकांनी केला नाही, सावध झाले नाही, तर ही जी संसदीय लोकशाही आहे याच्यासाठी एक जबरदस्त प्रश्न चिन्ह उभा आहे. संसदीय लोकशाही आता धोक्यात आली असं म्हणतात आहे, तुम्हाला काय वाटतंय? नाही, याचं कारण सांगतो मी तुम्हाला. हे भूतो न भविष्यती अशी एक घटना आहे. जसं मिलिंद चिमोटेंनी मगाशी म्हटलं की यांचा पूर्ण विश्वास आहे, माझाही तसाच विश्वास आहे की ही पॅरलल व्यवस्था नाही आहे. ही भूतो न भविष्यती कधी न घडणारी घटना एकदा घडली आहे. असं आपण आता सगळ्या बुद्धिजीवी लोकांना असा प्रश्न विचारू की अण्णांनी उपोषण सुरू केल्यापासून 97व्या तासामध्ये निंबू सरबत ते सोडलं. 4 दिवस ते आंदोलन चाललं असं आपण समजू.
4 दिवसात मीडियाने जो रोल केला त्याच्यात पहिल्या दिवसाच्या समर्थनात आणि दुसऱ्या दिवसाच्या समर्थनात 25 टाइम्सनी वाढ होऊन राहिली आहे. पंतप्रधानांनी किंवा सोनिया गांधीजींनी किंवा सगळ्या राजकीय मोठ्या मोठ्या शक्तींनी तात्काळ समर्थन देण्याचं कारण हे होतं की प्रभाव ट्विटरद्वारा, फेसबुकद्वारा, तुमच्या मेसेजेसद्वारा प्रत्येक टीव्हीवर दुसरी बातमीच नव्हती. 24 तास अण्णाच. एवढ्या मोठ्या प्रभावामुळे ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं लोकसमर्थन वाढायला लागलं होतं, राज्यकर्त्यांनाही भीती निर्माण झाली की हे जर आता अजून 4-5 दिवस आपण ठेवलं तर अण्णा तर जगतील पण आपण मरून जाऊ. बरोबर आहे. ती भीती याला कारणीभूत ठरली की ठीक आहे तुम्ही म्हणता तसं. त्यांना सांगितलं, आश्वासन दिलं, आश्वासन नाही, राजपत्र आणा. बरोबर. एका रात्रीतून राजपत्र येतं का? आजपर्यंत कधी आलं नाही. बरोबर. रात्रीतून आलं. अण्णांनी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये राजपत्र दाखवलं की आलं रात्रीतून, येत कसं नाही. बरोबर. एवढा मोठा दबाव पुन्हा एखाद्या घटनेसाठी वाढेल याच्यावर सध्या तरी आपण साशंका असायला हरकत नाही. म्हणजे सरकारकडून आता काम करून घ्यायचं असेल तर लोक एक दबाव तंत्र वापरतील मोठ्या प्रमाणात अशी शक्यता निर्माण नाही झाली का? दबाव तंत्राचा जो विषय आपण मांडता ना, हे दबाव तंत्र असं मला वाटत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या ड्युटीजवर फेल झाले आहात, वर्षानुवर्ष फेल झालेले आहात, तुमच्याबद्दलचा विश्वास लोकांनी गमावून बसलेले आहे, त्यावेळेला यू आर कंपेल्ड, तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही पण करणार नाही आणि लोकांना पण करू देणार नाही असं काही या देशामध्ये चालू शकणार नाही याच्या पुढे. आणि म्हणून हा काही दबाव नव्हता. मी आपल्याला एक गोष्ट निश्चितपणे सांगेल, याची भीती जी बाळगल्या जाऊन राहिली याचा प्रेसिडेन्स वगैरे होईल आणि मग असं होईल, पण मला असं वाटत नाही. शेवटी काय आहे, जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचं नेतृत्व ज्या माणसांनी केलं त्याचा आचार आणि विचार सारखा होता म्हणून त्याला एवढा मोठा सपोर्ट मिळाला. अण्णा जे बोलतात तसेच वागतात. अशा पद्धतीने जोपर्यंत आंदोलनाचं नेतृत्व कोणी करणार नाही आणि त्या आंदोलनामध्ये लोकांच्या भावना ज्या आहेत त्या भावनांचं जोपर्यंत प्रतिबिंब उमटत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे प्रेसिडेन्सीज पुन्हा होण्याची शक्यता मला वाटत नाही. अण्णांच्या आंदोलनाने लोकांचा पुन्हा मूल्यावर विश्वास बसला असं तुम्हाला वाटतं का? एक तो पहिला जो तुमचा प्रश्न होता ज्याच्यावर महल्लेजींनी आणि मिलिंदजींनी उत्तर दिलं त्याच्यावर मी काही बोलू इच्छितो. बोला. तुमच्या प्रश्नात अशी एक भीती मला दिसली की ही एक व्यवस्था निर्माण होऊन जाईल. होऊ शकते. मला वाटत नाही अशी ही व्यवस्था निर्माण होईल. त्याचे मुख्य 3 कारण मला असं वाटते. आपण जर गुलाम देशात गेलो तेव्हा गांधीजी झाले. आपण जर आझाद देशात आलो तर 1974चा जे.पी. नारायण यांचा, जयप्रकाश नारायणचं आंदोलन असो, 1987चा विश्वनाथ प्रताप सिंग यांचा बोफोर्स विषयाचं आंदोलन असो, तर 2011चा अण्णा हजारे यांचा करप्शनच्या विरोधात असलेलं आमरण अनशन असो, ह्या सगळ्या गोष्टी अपवादात्मक गोष्टी असतात. ह्या गोष्टी, याचे निकाल, याचे परिणाम, याचे कारण हे व्यवस्था म्हणून समाजावर लागू होऊ शकत नाही. याच विषयावर मागच्या वर्षी जेव्हा आंदोलन झाला तेव्हा एका साध्या मंत्र्याने जाऊन तिथे पाहिलं सुद्धा नाही आणि त्याच विषयावर 1 वर्षानंतर त्याच शहरामध्ये जेव्हा आंदोलन होतो तेव्हा हीच जनता, तेव्हा लाईव्ह टेलिकास्ट सुरू असताना जी जनता सोबत नाही आली, हीच जनता 121 कोटी तुम्ही जे म्हणता वारंवार, त्याच्यामधनं काही हजार लोक तिथे गेले, लाख लोक गेले असेल, हीच जनता 1 वर्षानंतर आली. म्हणून या एक्सेप्शनल केसमध्ये गव्हर्नमेंटला झुकावं लागलं आणि एका रात्रीला त्यांनी सांगितलं नोटिफिकेशन इश्यू केला. म्हणून वारंवार प्रत्येक विषयावर किंवा प्रत्येक इश्यूवर आता हा आंदोलन करते अशी मागणी करणार किंवा गव्हर्नमेंट झुकणार किंवा मग 5 सिव्हिल सोसायटीचे किंवा 5 अर्धे गव्हर्नमेंटचे लोक येईल, मंत्री सामील होईल, ड्राफ्ट कमिटी किंवा अशी कमिटी निर्माण होईल असं मला तरी वाटत नाही. आणि झालं तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट नाही. लोकतांत्रिक व्यवस्था मजबूत होणार आणि आणखीन पारदर्शी होणार. पण हे होईल मला असं तरी वैयक्तिकरित्या वाटत नाही. आपण बघतोय की अशा प्रकारची एक समांतर व्यवस्था तयार होईल असं या लोकांना वाटत नाही आणि हा बुद्धिजीवींनी केलेला भ्रम आहे. आणि समाजामध्ये एक चांगला मेसेज जिथे चाललाय की अण्णांनी जे थेट लोकशाहीचं जे आग्रह धरलेला आहे की जर राज्यकर्त्यांवर, त्या लोकप्रतिनिधींवर आपण एवढी जबाबदारी, विश्वास टाकलाय आणि ते लोक सभागृहात जाऊन योग्य प्रकारचा असा निर्णय करत नाहीये, त्या दृष्टीनं विचार करत नाहीये
आणि ज्या मुख्य मुद्द्यांवर, जनतेशी संबंधित असलेल्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी होती, त्याच्यावर अधिक गांभीर्याने पाहायला पाहिजे होतं. परंतु 40 वर्षातले आमचे राज्यकर्ते हे करू शकले नाही. अण्णांनी ते केलं आहे. आणि जवळपास आयुष्याची उतार वयात तो माणूस या युवकांच्या देशाला एक नेतृत्व देऊ इच्छितोय. 121 कोटी लोक भावनेच्या दृष्टिकोनातून त्याच्यासोबत होते. हा एक सत्य केंद्र सरकारला उघडकीस लक्षात आलाय. प्रत्येक वेळी अण्णा येणार नाहीत हे आपल्याला माहित आहे, परंतु हा लढा लढणं इतकं सोपं नाहीये हे सगळ्यांना माहित आहे. आपण पुन्हा भेटूया अशा एका कार्यक्रमात. तोपर्यंत गुड नाईट.